नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आता लागलोय आम्ही परतीच्या प्रवासाला, म्हणजे माहेरचे 4 दिवस राहणं झालं आणि तिथून मग आता जुन्नरसाठी निघालोय. जुन्नरला जाण्याच्या आधी मी निघाले आधी अक्कलकोटला. अक्कलकोटला मला स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायचं आहे, कारण त्यांनी खूप मोठ्या संकटातून माझ्या बिट्टूला वाचवलं आहे आणि त्यामुळे मला त्यांचे आभार मानण्यासाठी जायचं आहे अक्कलकोटला. येते वेळेसच मी जाणार होते, पण येताना आम्हाला खूप उशीर झाला आणि पाऊसही होता, त्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल केला आणि जाताना तर मला जायचंच होतं. त्यामुळे निघालो आहे आता आम्ही. आता पुढे नाश्त्यासाठी वगैरे थांबणार आहे आणि मग पुढचं मी तुम्हाला सांगतेच. नाश्त्यासाठी थांबलो होतो आम्ही. तर इथे आयुषचे पप्पा पोळी आणि भाजीच खात आहेत, तर त्यांना पोहे खाण्याची इच्छा नव्हती. तर घरून असं माझ्या वहिनीने मस्त पोळी आणि भाजीचा डब्बा दिला होता आमच्यासोबत. तर तेच आयुषचे पप्पा इथे खात होते आणि बिट्टूसोबत काय झालं होते ते तुम्हाला मी सांगते. तर दिवाळीच्या अगोदर, मी माहेरला येण्याच्या अगोदर एक 10-15 दिवसाच्या अगोदर ती एक हातामध्ये छोटा फुगा घेऊन खेळत होती आणि त्या फुग्याची जी वरती गाठ मारलेली असते, ती गाठ तिने कैचीने कट केली. कट केल्यानंतर ती गाठ एकदम त्या फुग्यामधल्या हवेच्या प्रेशरनी तिच्या नाकामध्ये गेली. नाकामध्ये गेल्यानंतर नाकामध्ये ती गाठ जाऊनही 3 दिवस झाले आणि त्याचे काही लक्षणही आम्हाला दिसले नाहीत आणि बिट्टू ही नॉर्मल होती आणि फक्त तिने एक वेळेस मला म्हटलं की मम्मा, माझ्या नाकामध्ये बलून गेला आहे. मग मी मोबाईलची टॉर्च वगैरे लावून पाहिलं, पण ते काही मला दिसलंच नाही. म्हणजे बलून, मला असा विचार आला, अरे बलून कसा नाकामध्ये जाऊ शकतो? तर मला काही तो दिसलाच नाही बलून. आणि मग पुन्हा नंतर 3 दिवसाच्या नंतर मी तिला अंघोळ घालत होते आणि तिचं नाक साफ करताना तिला एक मोठी शिंक आली आणि शिंक आल्यानंतर जी बलूनची गाठ होती किंवा ती फुग्याची गाठ होती, ती नाकाच्या जवळ अशी आली आणि तेव्हा मी काढली. तर अक्षरशः एक हरभऱ्याच्या डाळी एवढी ती गाठ होती, जी की 3 दिवसापासून बिट्टूच्या नाकात फसली होती आणि तिने तोंडाने श्वास घेत होती. लहान लेकरू आहे ते, त्याला काही सांगता येत नाही आणि आमच्या दोघांनाही कळालं नाही आणि काही त्याचे लक्षणही तसे दिसले नाहीत. तर असं तिच्यासोबत ते घडलं आणि हा चमत्कारच म्हणावा लागेल की 3 दिवस तिच्या नाक ब्लॉक असतानाही ती कशी श्वास घेत होती, देव जाणे. आणि ही सगळी माझ्या स्वामींचीच कृपा आहे की त्यांच्या आशीर्वादामुळे किंवा त्यांच्या कृपेमुळे आज बिट्टू माझ्यासमोर आहे, असं मी म्हणू शकते. नाहीतर काय झालं काय नाही ते आम्हाला कळालंच नाही आणि मग त्यामुळेच मग मी स्वामींचे आभार मानण्यासाठी अक्कलकोटला आले. मी अक्कलकोटला नेहमीच येते, पण ह्यावेळेस येण्याचं एक विशेष कारण होतं, त्यामुळेच. तर आम्ही आता अक्कलकोटचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग सोलापूरला आलो. सोलापूरला आल्यानंतर मग तिथे एक हॉटेलमध्ये राहिलो होतो. जेवण वगैरे केलं आणि रात्री मग झोपी गेलो, कारण खूप थकलो होतो. त्यानंतर मग सकाळी उठलो आहे आता आणि आता पटापट आवरावरी करून घेतो आहे, कारण सगळीकडे असा पसारा पडलेला आहे. ते मी पटकन आवरते आणि मग लागू आता पुढच्या प्रवासाला. तर त्यामुळेच मग मी वटवृक्ष मंदिराची क्लिप वगैरे काहीच घेतली नाही, कारण जशी मी मंदिरात एंटर केले तसं माझी मनस्थितीच राहिली नाही की कोणती क्लिप वगैरे घ्यावी किंवा कोणता फोटो काढावा. मी फक्त स्वामींचे आभारच मानत होते आणि त्यांचा जपच करत होते त्या मंदिरातून निघेपर्यंत. त्यामुळे मी तिथे काही शूटच केलं नाही. सोलापूरवरून रात्री अक्कलकोटला दर्शन वगैरे घेतलं आणि अक्कलकोटलाच थांबायचा प्लॅन होता आमचा, पण तिथे बिट्टूची तब्येत खूप बिघडली अचानक आणि त्यामुळे मग आम्हाला सोलापूरमध्ये थांबावं लागलं. आणि सोलापूरमध्ये आम्ही अगोदर होतो 2 वर्षापूर्वी. तर इथे आमचे एक डॉक्टर आहेत, पेडियाट्रिशियन, फॅमिली डॉक्टर. तर त्यांच्याकडे गेलो होतो. मग बिट्टूला दाखवलं आणि मग त्यांनी मेडिसिन वगैरे दिले आणि मग रात्री आम्ही सेंटर पॉईंट या हॉटेलला थांबलो होतो आणि मग आता इथून पुढे जुन्नरला निघालोय. तर दर्शन वगैरे पण छान झालं आणि आता पुढचा प्रवास, आता पुढे जुन्नरसाठी निघालोय. ती बिट्टू वाजवते, ह्याचा आवाज येईल तुम्हाला. बिट्टू दाखव, हे काय घेतलं तू? डमलू घेतला बिट्टूनी अक्कलकोटवरून. तिची खूपच जास्त तब्येत बिघडली होती आणि बरं झालं आम्ही सोलापूरला यायचा डिसिजन घेतला, नाहीतर आम्ही तिथेच राहणार होतो भक्ती निवासमध्ये. पण नंतर मग दर्शन वगैरे झालं होतं, त्यामुळे म्हटलं की जाऊ दे आता. आणि आता इथून सोलापूरवरून पुणे जवळ पडतं, त्यामुळे मग इकडेच थांबलो. तर आता निघालो बिट्टू किती. तर हे इकडे कंबर तलाव आहे आणि इथेच आम्ही जवळपास इकडे राहायचो. तर सोलापूरला आम्ही एक 3 वर्ष होतो, हो ना? हो, 3 वर्ष होतो आणि सोलापूर शहर पण खूप छान आहे.
तर इकडे राहिल्यामुळं हे कंबर तलाव आणि सोलापूरचं फेमस आहे. आणि मग इथे आम्ही 3 वर्ष होतो. सोलापूर शहर पण खूप छान आहे. आणि तर आमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या इथे आल्यामुळे. त्यानंतर पुढे नाश्त्यासाठी थांबलो आम्ही आणि बिट्टूला थोडेसे मेडिसिन दिले होते. नॉर्मल सर्दी ताप होता तिला. जेव्हा आम्ही अक्कलकोटमध्ये गेलो तिथे थोडासा ताप वाढला होता तिचा. त्यामुळे मग सोलापूरला दाखवलं आम्ही तिला आणि त्यांनी मेडिसिन वगैरे दिले. सोबतच आहेत बिट्टूचे मेडिसिन. तिला नाश्ता वगैरे खाऊ घालून मग मेडिसिन देते. छान असा नाश्ता केला आणि आता पुढे निघालोय. नंतर मध्येच गाडी थांबून मग रोड साईडला आम्हाला पेरू दिसले. तर मग ते घेण्यासाठीच इथे थांबलो होतो. मस्त असे पेरू वगैरे घेतले आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो. तर बिट्टूसोबत जे काही झालं होतं ते तुमच्याही लहान मुलांसोबत होऊ शकतं. त्यामुळं लहान मुलांची काळजी घ्या. कारण बिट्टूसोबत ती गाठ गेलेली आम्हाला कोणालाच दिसली नाही. ते तिच्या एकट्यामध्ये झालं होतं. तिने कधी कैची घेतली आणि कधी त्याची गाठ कापली ते काहीच कळालं नाही. त्यामुळे प्लीज तुमच्यासोबत हे होऊ नये म्हणून मी ही पूर्ण झालेली गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर बोरं आणि काय जाम वगैरे घेतले, पेरू घेतले आणि मस्त गाडीमध्ये खात खात पुढे निघालो. त्यानंतर एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो आणि जेवण करून मस्त असं 5 वाजेपर्यंत आम्ही जुन्नरला पोहोचलो. तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या पण लहान मुलांची काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया आता नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.